contagious. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा देखील व्हिडिओ आपण एका ट्रेंडिंग सॉन्गवरती बनवला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ऑडिओ ॲड केल्यानंतर आता मित्रांनो बीटमार्क मी तुम्हाला सांगतो, त्यामुळे बीटमार्क मार्क करून घ्या. तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता 2 आणि 3 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे, बरोबर या डॉट कसे तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आणि मग बीटला मार्क करून घ्यायचा आहे. नंतरची जी काही बीट आहे ती 4 सेकंदाच्या थोडंसं पुढे बघू शकताय. त्याच्या पुढची जी काही मित्रांनो आपली बीट आहे ती 6 सेकंदात जे काही आहे त्याच्या थोडंसं पुढे एकदम थोडं. नंतरची जी काही बीट आहे ती आपली बरोबर 8 सेकंदवरती बघू शकता. नंतरची जी काही बीट आहे ती 10 सेकंदात जे काही सुरुवातीचे 2 झिरो आहेत ते झिरो पैसे आहे. त्याच्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 12 सेकंदाचा पहिला जो काही झिरो आहे त्या झिरोच्या थोडंसं मागे. नंतरची जी काही म्हणजे आपली लास्टची बीट आहे ती 13 आणि 14 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटच्या थोडंसं पुढे. तर मित्रांनो, प्रॉपर तुम्हाला या प्रकारे बीटला मार्क करून घ्यायचं आहे. बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीचा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सुरुवातीच्या फोटोला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन नाही. नंतरचा जो काही फोटो तुम्हाला ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो या ट्रान्झिशनवरती क्लिक करून इथे तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करून नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. सुरुवातीला मित्रांनो इथे एक की फ्रेम ॲड करायचे आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम इथे ॲड करायचे आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, हा जो काही लास्टची आपली की फ्रेम आहे या की फ्रेमवरती येऊन तुम्हाला फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. फोटोला झूम केल्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधून तुम्हाला फ्लॅश इन नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. फ्लॅश इनला अप्लाय केल्यानंतर जी काही खालची ड्युरेशन तुम्हाला दिसते ती 0.4 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करा. नंतर कॉम्बोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतरच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला ग्लिच नावाचं ट्रान्झिशन बघायला भेटेल. सिम्पली ग्लिचचं ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो इथं मी फोटो दुसरा लावला आहे, म्हणजे तो फोटो बरोबर त्यात सेट होत नव्हता म्हणून ते दुसरा लावला आहे. तर तुम्ही तोच फोटो ॲड केला तर म्हणजे एकच फोटो ठेवला तर व्हिडिओमध्ये चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. नंतर मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर सुरुवातीला की फ्रेम ॲड करा. सुरुवातीला एक की फ्रेम ॲड केल्यानंतर लास्टला एक की फ्रेम ॲड करा आणि लास्ट की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे सेम प्रोसेस अप्लाय केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जे काही ॲनिमेशन आहे त्या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इन ॲनिमेशनची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि ड्रॉक व्हर्टिकलीचे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करायचं आणि ह्याची जी काही ड्युरेशन तुम्हाला दिसत्या ती 0.5 किंवा 6पर्यंत अशी ठेवायची आहे. या प्रकारे ठेवल्यानंतर आता मित्रांनो हे ट्रान्झिशन तुम्हाला सांगितलं मी. आता जे काही पुढचं ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला स्क्वेअर ब्लर 2चं जे काही ट्रान्झिशन दिसते हे स्क्वेअर ब्लर 2चं ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती इथे कुठलं ॲनिमेशन द्यायचं नाही. फक्त तुम्हाला इथे सुरुवातीला एक की फ्रेम या फोटोच्या ॲड करायचे आहे आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे आहे आणि लास्टच्या की फ्रेमवरती फोटोला झूम करायचं आहे. एवढंच मित्रांनो तुम्हाला करायचं आहे. नंतरच्या ट्रान्झिशनवरती म्हणजे पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे इथे तुम्हाला क्लिक करून इथे तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतरच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि इथनं झूम वनचं ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करा. नंतर जो काही आपला पुढचा फोटो आहे 12 सेकंदवरचा तर त्या फोटोला करून घ्यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोमधनं तुम्हाला इथे बघू शकता स्लाईड अँड वेवचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करा आणि जो काय आपला लास्टचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून कॉम्बोवरनं तुम्हाला ओबल नावाचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर मित्रांनो ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन आपलं पूर्णपणे झालेत. आता इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून जी काही ट्रेंडिंगची कॅटेगरी आहे या ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला लीक 2चा इफेक्ट बघायला भेटेल. ओके, लीक 2 सिम्पली हा लीक 2चा इफेक्ट ॲड करायचा आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते एकदम आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्हाला ॲड करायचं आहे. म्हणजे साईडला बघू शकता जे काही शॅडो तुम्हाला दिसत्या गोल्डन कलरची ती शॅडो तुम्हाला आल्यासारखी दिसेल. नंतर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला डबल यायचं आहे. नंतर व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे. सिम्पली हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्टला ॲड केल्यानंतर इफेक्ट जी काही लेंथ आहे ती तुम्हाला बघू शकता आपल्या पहिल्या बीटपर्यंत ठेवायची आहे. तर मित्रांनो या प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्हाला प्रॉपर कुठं बघू शकता ही जी काही 6 सेकंद आहे या 6 सेकंदवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथे बघू शकता अल्ट BNW म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. अल्ट ब्लॅक अँड व्हाईट हा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर हिची जी काही ड्युरेशन आहे ती आपल्या बीटमध्ये प्रॉपर सेट करायची आहे. आणि मित्रांनो आता समजा आता इथे तुमचा दुसरा फोटो आहे तर मी दुसरा फोटो ॲड करून तुम्हाला दाखवतो. 1 मिनटं.
तर बघू शकता इथे मी दुसरा फोटो ॲड केला आहे. दुसरा फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो आपला फोटो जो काय आहे तो व्यवस्थित बसत नाही, म्हणजे तिथे सेट होत नाही. तर तो सेट करण्यासाठी तुम्हाला आता काय करायला लागणार, सिम्पली ही जी काय अल्ट ब्लॅक अँड व्हाईटची लेअर आहे म्हणजे इफेक्ट आहे, त्या इफेक्टला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचं आहे. याला ऑल व्हिडिओवरती सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. ऑल व्हिडिओवरती सेट केल्यानंतर त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला एक बेसिकचं ऑप्शन बघायला भेटेल, बेसिक. सिम्पली त्या बेसिकवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता बेसिक. सिम्पली या बेसिकवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे काही वाय ॲक्सिस दिसते त्या वाय ॲक्सिसवरती तुम्हाला येऊन असं खाली या प्रकारे सेट करायचं आहे. तर मित्रांनो ही प्रोसेस तुम्हाला कवर करायची, एक गोष्ट ती आणि सांगतो. इथं बघू शकता जे काही सुरुवातीला आपण ॲनिमेशन की फ्रेम दिली त्या की फ्रेम तुम्हाला सगळ्यात अगोदर तर काढायचे आहेत. त्या की फ्रेम काढल्या तरच तुमचं व्यवस्थित दिसेल आणि नंतर तुम्हाला बेसिकवरती यायचं आहे. ओके, आणि बेसिकवरती आल्यानंतर जी काही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली होती ती प्रॉपर तुम्हाला आपल्या शेपमध्ये हा जो काही फोटो आहे तो जसा सेट होईल त्या प्रकारे तुम्हाला सेट करायचा आहे. तर मित्रांनो ही तुम्हाला आय होप की समजला. आता तुम्हाला एकदम इथं यायचं आहे बघू शकता 10 सेकंदाची जी काही बीट आहे या 10 सेकंडच्या बीटवरती यायचं आहे. इथं मित्रांनो तुम्हाला स्प्लिटच्या कॅटेगरीमधनं ट्राय मिरर लेअरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आणि इफेक्टची ड्युरेशन आहे ती इथंपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे या बीटपर्यंत. आता मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.